ची सुरुवात करणार आहोत महत्त्वाच्या 100 हेडलाईन्स. बंगालच्या उपसागरामध्ये पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र आणि चक्रीय स्थिती असल्यानं राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. पुढील 5 दिवसांमध्ये राज्यातील सर्वच भागामध्ये धुवाधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा. बीडच्या हिंगणी खुर्द गावामध्ये अजित पवारांकडून नुकसानीची पाहणी. यावेळी अजित पवारांकडून पूरग्रस्तांशी संवाद. नुकसान झालेल्या प्रत्येकाला मदत करणार अजित पवारांचं आश्वासन. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. यानंतर जालन्याच्या अंबड तालुक्यातील मसई आणि कडवंची येथील नुकसानीचा आढावा घेणार असल्याची माहिती. शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत करा. जमीन खरवडून गेली आहे त्यांना 5 लाखाची मदत करा. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. शक्तीपीठ महामार्ग आणि नाशिक कुंभमेळ्याचा निधी शेतकऱ्यांकडे वळवा अशी सपकाळ यांची मागणी. आजपासून उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि धाराशिवचा दौरा करणार. खासदार संजय राऊत, अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकरही उपस्थित राहणार. केंद्राकडे 10,000 कोटी रुपयांच्या मदतीची ठाकरेंची मागणी. परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरीला आलेला पूर कायम. गंगाखेड, पालम आणि पूर्णा तालुक्यामध्ये अजूनही पूरस्थिती. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि पालकमंत्री मेघना बोर्डीकर आज पूरस्थितीचा आढावा घेणार. बीड जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतल्यानं मांजरा धरण आणि माजलगाव धरणामधून नदीपात्रात केला जाणारा विसर्ग कमी. तर आजपासून मराठवाड्यामध्ये पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवल्यानं प्रशासन सतर्क. लातूरमध्ये पावसाची उसंत, त्यामुळे मांजरा धरणातूनही पाण्याचा विसर्ग कमी. नदीकाठच्या गावांना दिलासा. तेरणा, रेणा, तिरू या नद्यांना आलेला पूरही ओसरण्यास सुरुवात. कर्नाटकात जाण्यासाठी महत्वाचा मार्ग असलेल्या सोलापूर विजयपुरा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प. सीना नदीच्या महापुरामुळे जिल्ह्यामधले अनेक मार्ग प्रभावित. सोलापूर पुणे, सोलापूर कोल्हापूर मार्गावरची वाहतूक मात्र सुरू. बीड जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती. नदीकाठच्या परिसरातील पुराचं पाणी ओसरायला सुरुवात. तर गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. धाराशिवच्या भूमपरांडा भागातील जयवंत नगर इथे पुरामुळे मोठं नुकसान. पाण्याच्या प्रवाहामुळे पूल वाहून गेलाय. तर घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं प्रचंड नुकसान. वाशीमध्ये पावसानं उघडीप दिल्यानंतर सोयाबीनच्या मळणीला सुरुवात. उत्पादनात मोठी घट झाली असून केलेला खर्चही भरून निघत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळी गावामध्ये शेतकऱ्याची 2.5 एकर शेती पाण्याखाली. शेतामध्ये सोयाबीनचे चिखल. सरकारने 8,500 रुपये हेक्टरी मदत दिली तर आम्ही जगायचं कसं असा सवाल. हेक्टरी 50,000 मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये गोदावरी नदीला महापूर. गोदावरी नदीच्या पुराची तीव्रता इतकी आहे की 25 वर्षात प्रथमच विष्णुपुरी बंदराचे 18 पैकी 16 दरवाजे उघडले. पुरामुळे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान. जिकडे तिकडे नजर जाईल तेवढे पाणीच पाणी. गोंदिया जिल्ह्यातील देवरीतला ककोडी चिचगड मार्गावरील पुलाच्या बांधकामामुळे विद्यार्थ्यांचे हाल. पावसाळ्यामध्ये पर्यायी पूल देखील वाहून गेल्याने बस सेवा बंद. लवकरात लवकर पूल तयार करण्याची मागणी. बुलडाण्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पोलिसांमध्ये तक्रार. पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी शेतीच्या नुकसानीकडे ठुंकूनही पाहणी केली नाही अशी तक्रार. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे तत्काळ सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. मंत्र्यांनी पाहणीचा दिखावा करू नये. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. सरकारची नियत बनवाबनवीची असल्याचंही टीकास्त्र. तर शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत करण्याची केली मागणी. भाजपचे आमदार खासदार ढोंगी. संजय राऊतांचा हल्लाबोल. कोविड काळामध्ये मदतीची गरज असताना पीएम केअर फंडाला पैसे पाठवले. आता मग मुख्यमंत्री सहायता निधीला मदत का? राऊतांचा सवाल. भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांचे खिसे झटकले तर कोट्यवधी रुपये पडतील असाही हल्लाबोल. संजय राऊत सारखे आमच्या मदतीमध्ये चुका शोधतात. त्यांना आम्ही भीक घालत नाही. ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मदत करतोय त्याचा फोटो लावला तर चुकीचं काय? संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया.
आता एक मोठी बातमी आहे. वैद्यकीय शिक्षण आणि आयुष विभागाची परीक्षा ही लांबणीवर पाठवण्यात आली आहे किंवा लांबणीवर गेलेली आहे. 25 आणि 26 तारखेला ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार होती, जी आता लांबणीवर गेलेली आहे. शासकीय रुग्णालयातील गट क संवर्गातील पदांसाठीची ही परीक्षा होती, जी आता लांबणीवर गेलेली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि आयुष विभागाची ही परीक्षा होती, जी परीक्षा 25 आणि 26 तारखेला ऑनलाईन पद्धतीने होणार होती. मात्र ही परीक्षा आता लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुढची बातमी पाहूयात महत्वाची. केवळ आमदार खासदाराला पैसे द्यायचे असले की ते संकटमोचक असतात. खासदार संजय राऊतांचे नाव न घेता गिरीश महाजनांवर टीका. शेतकऱ्यांना मदत करायची वेळ आली की ते दरोडेखोर असतात, असाही हल्लाबोल. मराठवाड्यातील संकटावर सर्वांनी आपला 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीत द्यावा. आमदार अमोल मिटकरींची मंत्रालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, व्यापारी आणि उद्योजकांना विनंती. तर आपणही लवकरच पगार सुपूर्द करणार असल्याची मिटकरींची माहिती. शेतकऱ्यांची दिवाळी सुखकर व्हावी यासाठी सरकारनं कर्जमाफी करावी. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचं वक्तव्य. तर पूरग्रस्तांसाठी सांगली जिल्हा काँग्रेस आणि भारती विद्यापीठकडून मदत देण्याची घोषणा. मंत्री छगन भुजबळ आज येवला आणि निफाड तालुक्यातील नुकसानीची पाहणी करणार. तर संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून 1 महिन्याचं वेतन देण्याची भुजबळ यांची घोषणा. नुकसानीची पाहणी म्हणजे मंत्र्यांचे पर्यटन दौरे आणि फोटो सेशन. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची टीका. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणं थांबवा. ओला दुष्काळ जाहीर करून 100% भरपाई द्या, रविकांत तुपकरांची मागणी. मुंबई, ठाणे, रायगडमध्ये 27-28 सप्टेंबरला मुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाकडून वीकेंडला ऑरेंज अलर्ट जारी. हवामान खात्याच्या नोंदीनुसार गेल्या 3.5 महिन्यामध्ये शहर विभागामध्ये 96% तर पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये 106% पावसाची नोंद. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात होताच बीडच्या पक्ष संघटनांकडून दादांना निवेदन. नुकसानग्रस्तांच्या यादीमध्ये बीड तालुक्यातील काही महसूल मंडळं वगळल्यानं निवेदनात उल्लेख. कुठेही भेदभाव करत नसल्याचं सांगत अजितदादांनी निवेदनकर्त्याला छापलं. एमपीएससीची 28 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकला. भाजप आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांची सरकारकडे मागणी. मराठवाड्यामध्ये पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देणं अशक्य असा युक्तिवाद. 28 सप्टेंबरला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचं नियोजन. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. हेक्टरी 50,000 आणि राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची आष्टीकरांची मागणी. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्त केसर खालिद आणि मनपा निरीक्षक सुनील दळवींना बरखास्त करा. भाजपच्या किरीट सोमय्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. काँग्रेसच्या ताब्यात गेलेला नागपूर पदवीधर मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. याच्या पूर्वतयारीसाठी आज पक्षाची बैठक. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती. पुण्यातील वडगाव शेरीमध्ये अंगणामध्ये खेळत असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. हल्ल्यामध्ये कुत्र्याने सावा घेत मुलीला फरफटत नेले. 2 पुरुष वेळीच आल्यानं दुर्घटना टळली. कोकण रेल्वेवर आकारला जाणारा 40% अधिभार रद्द करा. कोकण विकास समितीची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी. प्रवाशांचे आर्थिक नुकसान होते अशी मागणी करताना उल्लेख. नवी दिल्लीमध्ये 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. यावर त्याची पत्नी शीतल मेस्सीकडून अभिनंदन पोस्ट करत आनंद व्यक्त. मराठी चित्रपटसृष्टीची नवी दिल्लीमधल्या 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये छाप. नाळ 2 चित्रपटातील मराठमोळा कलाकार भार्गव जगतापला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार. हिमाचल प्रदेशच्या चंबामध्ये रामलीला सुरू असताना राजा दशरथाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा रंगमंचावरच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. अमरेश महाजन असं मृत पावलेल्या कलाकाराचं नाव. कोलकातामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दुर्गापूजेच्या जल्लोषावर पाणी. अनेक मंडप पाण्यात बुडाले असून देवीसाठीची सजावटही वाहून गेली आहे. तर काही भागातील पंडाल ओस पडलेत.
7 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणामध्ये आता शिल्पा शेट्टीची चौकशी होण्याची शक्यता. आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणामध्ये राज कुंद्राविरोधात आधीच तपास सुरू केला होता. मात्र आता चौकशी दरम्यान राज कुंद्राकडून शिल्पा शेट्टीच्या कंपनीच्या खात्यामध्ये 15 कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याचं उघड. तैवानमध्ये आलेल्या रागासा चक्रीवादळामुळे हाँगकाँगमध्येही मोठं नुकसान. अनेक हॉटेल्समध्ये पुराचं पाणी शिरलं, त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या काचा फुटून पाणी आत शिरलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. इंग्लंडमधील स्वीडनच्या ग्राउंडवेल परिसरामध्ये स्फोट झाल्यानंतर एका कारखान्यामध्ये भीषण आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. या आगीमध्ये कारखान्याच्या गोदामाचं मोठं नुकसान. दक्षिण अमेरिकेमधल्या इक्वेडोरमध्ये डिझेलच्या दरवाढीमुळे संतप्त जनतेनं रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. ताबाकुंडोमध्ये रस्त्यावर टायर आणि लाकूड जाळत नागरिकांची निदर्शने.